मित्रांनो नमस्कार. मी राजेश लिमे. आजचा व्हिडिओ जो आहे तो बजेट संदर्भामध्ये आहे. बजेट म्हणलं की सर्वसाधारणपणे सरकारचे अनेक विभाग त्यामध्ये येतात. त्यांचं वर्षभर हे काम चालू असतं. अनेक मीटिंग्स होतात, अनेक कार्यशाळा घेतल्या जातात, त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मतं घेतली जातात. कुठे अडचण येते, कुठे काय घडतं आहे, कुठे काय बिघडतं आहे याची माहिती घेतली जाते. कुठल्या क्षेत्राला अधिक निधीची गरज आहे आणि तो कसा पुरवायचा, असं साधारण वर्षभर चालणारी ही मोठी प्रोसेस आहे. पण ज्या वेळेला एखादं सरकार बजेट जाहीर करतं त्यावेळेला त्या देशातील लोकांचं तर लक्ष असतंच, पण जगातील अनेक राष्ट्रांचंही लक्ष असतं. कारण त्यामुळे ना सरकारचा फोकस कुठे आहे, कुठल्या दिशेला आहे याची जाणीव सगळ्यांना होते. तर आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी जे बजेट पार्लमेंटमध्ये जाहीर केलं, तर या बजेटची काय वैशिष्ट्ये आहेत, काय खुबी आहेत, त्याच्यात कुठल्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवलं गेलेलं आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमधून करूयात. मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. खरं तर हा वृक्ष विषय आहे. बजेट, अर्थ हे सगळं वृक्ष विषय आहेत, पण त्यातल्या त्यात अतिशय सोप्या पद्धतीत आणि काय महत्त्वाची याची अंग आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता बजेट म्हटलं की त्याची तुलना मागच्या इतर बजेटशी होणं, त्या आकड्यांशी होणं हे अतिशय साहजिक आहे. तर 2014ला ज्या वेळेला मोदी सत्तेत आले त्यावेळेला आपल्या भारताचा GDP हा 1,10,000 करोड होता. आजच्या घडीला तो 2,30,000 करोड प्लस झालेला आहे. आपले फॉरेन रिझर्व्स त्यावेळेला $275,000 बिलियन होते, जे आता की $630 बिलियन वर आहे. तसंच FDI जो होता आपला, तर ते म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट, तर ती साधारण 35-36 बिलियन पर्यंत यायची. ती आता $80,000 बिलियन पर्यंत गेलेली आहे. तर हे का घडतं, तर ज्या वेळेला एखाद्या क्षेत्रामध्ये काही बदल करण्याची गरज असेल, नियम किंवा कुठला अजून लवचिकता आणण्याची गरज असेल, तर ती केल्यामुळे आज या आकडेवारीपर्यंत आपण येऊ शकलो आहे. लोकसंख्येच्या बाबतीत ज्या वेळेला जगात भारत दुसरा देश आहे त्यावेळेला भारताचं बजेट याकडे अनेक देशांचं लक्ष असतं. भारताची अर्थव्यवस्था ही जगातल्या महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि भविष्यामध्ये ती जगातल्या 3 अर्थव्यवस्थेतली एक होऊ शकणार आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी नेण्याचा मोदींचा मानस आहे. तर या सरकारची ती घोषणा असतात ना, त्या घोषणेप्रमाणे यांचं बजेट असतं. हे या बजेटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. इतर 6 बजेटही तशीच होती. आता जे काही 6 वर्षात काम केलं आहे ते लोकांना दिसायला लागलं आहे, त्यामुळे लोकांना जास्त पटकन त्याचं आकलन होतं. म्हणजे या सरकारच्या केंद्रस्थानी गरीब मनुष्य आहे. त्या गरीब मनुष्याला मूलभूत गरजांशी झगडायला लागू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं आलं तर जलजीवन मिशन जर तुम्ही पाहिलं तर ज्या वेळेला ही स्कीम मोदींनी चालू केली, या मिशन अंतर्गत काय केलं आहे तर ग्रामीण भागातल्या घरांना नळाद्वारे प्यायच्या पाण्याचा पुरवठा. कारण आज आपल्याला पुणे मुंबईसारख्या शहरात बसून कल्पना येत नाही, पण अनेक दूरवरच्या खेड्यांमध्ये किंवा एस्पेशली ईस्टर्न साईडचा जो आपला भाग आहे, नॉर्थ ईस्ट असेल, आपली नॉर्थ साईड असेल, तर तिथे अनेक ठिकाणी आजही प्यायच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी 4-4, 5-5 तास घरातल्या महिलांचे किंवा इतर लोकांचे वेळ खर्च होतो. तर ज्या वेळेला जलजीवन मिशन हातात घेतलं मोदींनी 2016-17मध्ये, तर 4 वर्षामध्ये पॅन्डेमिक असून सुद्धा जवळपास 9 करोड ग्रामीण लोकांना प्यायच्या पाण्याचा पुरवठा पाईपद्वारे, नळाद्वारे केला गेलेला आहे.
येणाऱ्या अर्थवर्षामध्ये अजून 4 कोटी ग्रामीण घरांना नळाद्वारे प्यायचं पाणी पुरवण्यात येणार आहे. म्हणजे विचार करा, ही 9 कोटी झालेत, अधिक हे 4 कोटी, 13 कोटी. आज 13 कोटी घरांच्या जे काय लोक आहेत त्यांचे 4-4, 5-5 तास वाचले तर केवढी मोठी श्रमशक्ती वाचणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, यातल्या काही टक्के लोकांनी जरी शेतीमध्ये अधिक काम केलं किंवा इतर उद्योगधंदे केले तर त्यामुळे केवढी मोठी उभारी अर्थव्यवस्थेला मिळणार आहे. मध्यंतरी आपण यावर व्हिडिओसुद्धा केलेला आहे, तो जरूर पहा. या जलजीवन मिशनची तर युनोनीसुद्धा तारीफ केली आहे. गेल्या बाजार न्यूयॉर्क टाइम्स, जो मोदींचा कट्टर विरोधक आहे, त्यांनी तर यावर कव्हर स्टोरी केली आहे. तर यावर्षी त्यासाठी जवळपास 60,000 करोड रुपये राखीव ठेवलेत किंवा उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि 4 करोड ग्रामीण घरांना याद्वारे प्यायचं पाणी पुरवण्यात येणार आहे. तीच गोष्ट घरांच्या बाबतीत आहे. 80 लाख पक्की घरं मोदी सरकार गरिबांना यावेळी बांधून देणार आहे. त्यासाठी जवळपास 48,000 कोटी म्हणजे जवळपास 50,000 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले. आणि मागच्या 5-6 वर्षांच्या अनुभवावरनं या वर्षीच्या बजेटमध्ये घरांसाठी जी रक्कम ठेवली आहे त्यात एक सुधारणा केली गेली आहे की मागच्या वेळेपेक्षा यावेळची घरं मोठी असणार आहेत. कारण असं लक्षात आलं की लोकांना पक्कं घर दिलं जातं आहे, पण जर जागा मोठी असेल तर मुलांना, त्या घरातल्या मुलांना अभ्यास करायला बाहेर दुसरीकडे जायला लागतं आहे, ते जायला लागू नये. म्हणून या वर्षीपासून बांधण्यात येणारी घरं थोडी मोठी आहेत की मुलांना अभ्यासालाही त्याच्यात एखादी खोली मिळेल. तर 80 लाख पक्की घरं बांधण्यासाठी 50,000 कोटींचं जवळपास बजेट आहे. म्हणजे अशा ज्या मूलभूत गरजा आहेत ना, त्यावर हे सरकार काम करतं आहे आणि याचा रिअल टाईम डेटा या त्या मंत्रालयाच्या डॅशबोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. हे नुसते कागदोपत्री आकडे नाही आहेत, या प्रत्यक्ष जमिनीवर घडलेल्या घटना आहेत. तर हे सरकार रांगेतल्या शेवटच्या माणसाला विकास देणे, त्याच्यापर्यंत विकास पोचवणे यासाठी अतिशय अग्रक्रम ठेवून आहे. म्हणजे आता शेवटपर्यंत विकास पोचवणे याचं या सरकारने किती मनावर घेतलं आहे तुम्हाला सांगतो की भारताची जी सीमा आहे आणि त्या सीमेवर जी गावं आहेत त्या गावांमध्ये आजपर्यंत कधी विकास गेलेला नाही आहे. खरं म्हणजे ही गावं ही आपल्याला अतिशय कडेकोट बंदोबस्तात मजबूतीत ठेवली पाहिजे, तिथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिली पाहिजे, ही सरकारला आजपर्यंत जाणीवच नव्हती आधीच्या. हे मोदींच्या लक्षात आल्यानंतर मोदींनी या VVP प्रोजेक्ट म्हणून हातात घेतलेला आहे. 3-4 वर्ष झाली या प्रोजेक्टला. VVP प्रोजेक्ट म्हणजे व्हायब्रंट विलेज प्रोग्रॅम. म्हणजे या सर्व ही जी सगळी गावं आहेत ना, सिमेंटच्या शेजारी जी काय आपली गावं आहेत त्या गावांमध्ये रोड डेव्हलप करणे, लाईट पोचवणे, पाणी पोचवणे, 10वीपर्यंतची शाळा तयार करणे, हॉस्पिटल्स तयार करणे, एवढंच नाही तर तिथं इंटरनेट आणि इतर सेवासुद्धा बहाल करणे. का तर या सगळ्या गोष्टींचा मिलिटरीला उपयोग होतो. तर या गोष्टींकडे आजपर्यंत दुर्लक्षच झालेलं होतं. तर या गोष्टी गेले 2 वर्ष झाले याच्यावर काम चालू आहे. या अर्थव्यवस्थेमध्ये यासाठी मोठा निधी VVPसाठी दिला गेलेला आहे. एवढंच नाही तर PPY म्हणूनही एक प्रोजेक्ट आहे, पर्वतीय परिमाला योजना. म्हणजे सरकारचा विचार यामधून असा आहे की जी हिमालयन स्टेट्स आहेत आपली किंवा जी सीमावर्ती ज्याला आपण भाग म्हणू आणि हिमालयन स्टेट आहेत, मग उत्तराखंडची सीमा असेल किंवा आपल्या पश्चिम बंगालच्या इथली सीमा असेल, तर या सगळ्या ज्या पश्चिम बंगालची नाही येणार, हिमालयन स्टेटपुरतीच ही आहे. तर हिमालयन स्टेट जे आहेत तर ही पर्वतीय परिमाला योजना जी आहे त्यामध्ये रस्ते विकसित करणे, ड्रेनेज, लाईट, हे जे तुम्हाला म्हणल्याप्रमाणे सगळं विकसित करण्याचं काम चालू आहे, ज्याचा मिलिटरीला उपयोग होणार आहे. एवढंच नाही तर पुढे जाऊन इथं त्यांना टुरिस्ट डेस्टिनेशन तयार करायचे आहेत. म्हणजे भारतातले टुरिस्ट जर या सीमावर्ती गावांना भेट द्यायला आले तर त्यांना तिथनं निधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. होमस्टे
या सीमावर्ती गावात देण्याचं पायलट प्रोजेक्ट लॉन्च झालेलं आहे की तिथं जर होमस्टे दिला तर काय अडचणी येतात, कुठल्या खबरदारी घ्यायला पाहिजेत, मिलिटरीला त्या लोकांची माहिती कशी दिली गेली पाहिजे, याचे सध्या प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजे याच्या सगळ्या चाचण्या चालू आहेत. भविष्यात जाऊन ते सुद्धा होईल. म्हणजे आपली समजा एखादी सीमा जी चीनला लागून आहे आणि तिथं आपल्याला जायचं आहे आणि तो एक बघायचं आहे सगळं, तर आपल्याला तिथं होमस्टेसुद्धा मिळू शकेल. चाचण्या चालू आहेत. पण ही विजन आजपर्यंत कुठल्याच नेत्याकडे नव्हती हो. आणि खरोखर तिथं मी तुम्हाला मगाशी जे म्हणलं की रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास नेणे, त्यासाठी प्रयत्न आहेत. बरं, यासाठी आता तिथं काय केलं आहे तुम्हाला सांगतो. शहरांमध्ये एन सी सीवर सरकार बरंच खर्च करतं. तर आता या NCCची केंद्र या सगळ्या सीमावर्ती गावांमध्ये गव्हर्नमेंट स्थापन करत आहे, उभारत आहे. का तर त्यातून तिथल्या मुलांना NCCमधनं डायरेक्ट आर्म फोर्समध्ये जायला मदत मिळेल. त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल आणि त्यांना त्या भागाची सगळी माहिती असल्याकारणाने भविष्यात त्या सगळ्या गोष्टींचाही मिलिटरीला उपयोग होईल. म्हणजे जी शेवटची गावं आहेत भारताच्या नकाशात त्यांच्यापर्यंत विकास नेणे हे या सरकारचं महत्त्वाचं लक्ष आहे. अजून एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायला आवडेल, ते म्हणजे नॅचरल फार्मिंग, प्राकृतिक फार्मिंग किंवा सध्याच्या भाषेत ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला म्हणतात, त्यासाठी काही बजेट राखीव केलं गेलेलं आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा मित्रांना ऐकतो की इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बनवला, डिफेन्स कॉरिडॉर बनवला. तसं या सरकारनी ग्रीन कॉरिडॉर बनवण्याचं हाती घेतलेलं आहे. काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हा जो ग्रीन कॉरिडॉर आहे तो उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल अशा 5 राज्यांमधून जातो आहे. आणि तो जातो आहे कुठून, तर गंगेच्या काठानी. आणि तो किती आहे तर 2500 किलोमीटर लांब आणि 10 किलोमीटर रुंद एवढा हा मोठा ग्रीन कॉरिडॉर असणार आहे, ज्यात फक्त ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक फार्मिंगच केलं जाणार आहे. कारण इथल्या शेतकऱ्याला, भारतीय शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलर मिळवून देणे, त्याचं इन्कम वाढवणे आणि भारताचंही एक्सपोर्ट वाढवणे, या पाठीमागे मोदींची योजना ही आहे. का तर ऑर्गॅनिक प्रॉडक्टला सध्या तुफान डिमांड आहे. नुसतं त्याला डिमांड आहे म्हणून मोदी करतायत का, तर नाही. त्या पाठीमागे अजून 2 महत्त्वाचे उद्देश आहेत. तर ते कुठले तुम्हाला सांगतो मित्रांनो. एक तर गंगेची ही जी आपली जमीन आहे ना, ही अतिशय सुपीक आहे. आणि हितच का गंगेचा हा पट्टाच का निवडला, तर मित्रांनो तुम्ही मला सांगा, गंगेच्या दोन्ही काठाला 5-5 किलोमीटर पर्यंत आणि 2500 किलोमीटर लांब असा जो पट्टा होणार आहे ना, यामुळे काय होतं की इथल्या जमिनीचा कस टिकून राहील. आत्ता जे तिथं केमिकलचा वापर होतो आहे आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, हे केमिकल शेतातनं वाहून सगळं गंगेत येतं आहे आणि गंगाही त्यामुळे खराब होती आहे. तर इथंच जर समस्येवरच आघात केला या की इथंच ऑर्गॅनिक फार्मिंग चालू केलं तर केमिकलही वापरलं जाणार नाही, गंगाही खराब होणार नाही, गंगेची मुळे जो काय जमिनीची सुपीकता आहे ती टिकून राहील, कस टिकून राहील आणि इथल्या ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे जे प्रॉडक्ट्स येतील त्याला इंटरनॅशनल बाजारामध्ये चांगल्यापैकी भाव मिळेल. तुम्ही मला सांगा, आजपर्यंत कुठल्या नेत्यांनी इतका बारकाईने बजेटचा अभ्यास किंवा मांडणी केली आहे? तर हे अतिशय महत्त्वाचं आहे की या सगळ्या जे ग्रीन कॉरिडॉर होतं आहे फार महत्त्वाचं आहे. तसंच या तुम्हाला सांगतो बजेटमधलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये नदीजोड प्रकल्प होता. तसं यावेळेला उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये केन बेतवा प्रोजेक्ट मोदी सरकारने हाती घेतला आहे. मध्यंतरी केन बेतवा चॅनलचं एका उद्घाटनही मोदींनी केलेलं होतं. जवळपास 48,000 करोड रुपये त्यांनी यासाठी राखीव ठेवले आहेत. म्हणजे मोदींनी जसं नर्मदेचं पाणी गुजरातच्या टोकाला पाकिस्तान बॉर्डरपर्यंत कच्छपर्यंत नेलं, तसं केन बेतवा प्रोजेक्टमुळे बुंदेलखंड म्हणजे आपल्या झाशीच्या राणी जिथनं होती तो संबंध जो भाग आहे बुंदेल्यांचा, तर तिथपर्यंत ह्याचं पाणी पोचवलं जाणार आहे आणि त्यासाठी हे पैसे राखीव आहेत. पुढच्या 2-4 वर्षामध्ये ज्यावेळी हा प्रोजेक्ट किंवा काय त्याचा टाईम लिमिट आहे तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो बघा पूर्ण तो एरिया हिरवागार होणार आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांना मोदी किसान सन्मान निधी देतच आहे. आता
त्यांनी किसान ड्रोनचाही यासाठी फायदा म्हणजे उपयोग करायचा ठरवलेला आहे. किसान ड्रोन म्हटल्यानंतर स्टार्टअप्सच्या ज्या कंपन्या आहेत त्यांनाही फायदा होतो आणि शेतकऱ्यालाही फायदा होतो. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गरज ओळखून निधी देणं म्हणजे खरंच जिथं गरज असेल त्याला बजेट प्रोव्हाइड करणं हे या सरकारचं मुख्य वैशिष्ट्य आहे. या सरकारने अजून एका चांगल्या गोष्टीकडे 2-3 चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. पहिलं म्हणजे पुढच्या वर्षीपासून भारतामध्ये 5G सेवा सुरुवात होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आज 5G सेवा ही अनेक रोजगार निर्माण करणार आहे. यामुळे अनेक फायदे होणार आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर रिमोट सर्जरीपासून ते स्मार्ट ट्रान्सपोर्टेशनपर्यंत या 5Gचे फायदे होणार आहेत. दुसरी गोष्ट, जर तुम्ही सध्याची लहान मुलं पाहिलीत, कुठेही जा, शहरामध्ये जा किंवा खेड्यामध्ये जा, तर लहान मुलंही काय मोबाईलवर गेम खेळत असतात. तर भारत हा या मोबाईल गेमचा 5वं मोठं मार्केट जगातलं आहे आणि आकलन असं सांगतं आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये याची उलाढाल 3 लाख करोड एवढी मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि आता जे सगळे गेम्स आहेत हे सगळे परदेशी आहेत. तर या पाठीमागे मोदींचा उद्देश असा आहे की 5G सेवा चालू झाल्यानंतर यासाठी वेगवेगळ्या स्टार्टअप्सला चालना दिल्यानंतर, निधी पुरवल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कोडिंग अशा सगळ्या लोकांना यातनं फायदा होणार आहे, रोजगार निर्मिती होणार आहे. आज जर भविष्यामध्ये 3 लाख करोडचं जर हे मार्केट होणार आहे तर भारत त्यामध्ये स्वतःचं गेमिंग तयार करू शकणार आहे की नाही. गेमिंगचे ते जे हे असतात ते. तर या पाठीमागे मोदींची विजन जी अशी आहे की भारत हा सुद्धा ग्लोबल गेमिंग आणि गेमिंग सर्व्हिसेस याचा हब बनला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी या 5G सेवा चालू झाल्यानंतर किंवा आत्ताच्या स्टार्टअप्सला ते जे मदत करतायत किंवा इतर गोष्टी प्रोव्हाइड करतायत ते त्यासाठीच आहेत. विचार करा ना मित्रांनो, भारतामध्ये केवढी अपार उच्च प्रतीची क्षमता आहे आणि भारत हे सगळं तयार करू शकतो. इनफॅक्ट जी ऑपरेटिंग सिस्टीम ज्याला म्हणतात ती सुद्धा भारताची तयार करण्याकरता अनेक आता उद्योगपती प्रयत्नशील आहेत की ऑपरेटिंग सिस्टीम OS भारतीय असावी. तर ही विजन लागते मित्रांनो आणि ती मोदींकडे आहे. वर्ष 71ला सुद्धा ज्या सफाईने ते टेक्नॉलॉजीशी जोडलेले आहेत, आज आपल्याला माहिती नाही इतके बारकावे त्या व्यक्तीला माहिती आहेत. तसं अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो MSME सेक्टर, मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्या आहेत, तर त्यांना मध्यंतरी मोदींनी 2 वर्षापूर्वी करोनामध्ये ज्या वेळेला सगळ्या MSME किंवा इतर सगळ्या उद्योगांचा गाडा जरा थांबलेला होता, त्यावेळी इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीम जी चालू केली मोदींनी, त्याचा इतका फायदा झालेला आहे की SBIनी असं एक ऑब्झर्वेशन गव्हर्नमेंटला दिलेलं आहे की आमच्याकडनं असं MSMEला जे काही किंवा इतर बँकांकडनं जे काही MSMEला फायनान्स केला गेलेला आहे आणि त्यांचे जे काय उद्योग आहेत त्याच्या ज्या काय बॅलन्स शीट आहेत त्या ते असं दर्शवतात जवळपास 1.5 करोड जॉब क्रिएशन यामधून झालेलं आहे. आता साधा विचार करा, या 1.5 करोड जे काय जॉब क्रिएशन झाले, ऑन अँड ॲव्हरेज घरटी 4 माणसं आहेत, तर 6 लाख करोड लोकांची जीविका सुरक्षित झाली ना यामधून. तर मोदींनी आता काय केलेलं आहे, आता साधं तुम्हाला सांगतो, एक डिफेन्सचं उदाहरण तुम्हाला देतो की डिफेन्समध्ये आत्मनिर्भर भारत बनवण्याकरता मोदींच्या ज्या काही विविध योजना आहेत, तर त्यामध्ये डिफेन्समध्ये काही प्रॉडक्ट्स त्यांनी बॅन लिस्टमध्ये टाकलेत, ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेत. म्हणजे काय, तर ते प्रॉडक्ट भारत सहज आपल्या देशात तयार करू शकतो आहे, पण इतके दिवस आपण इम्पोर्ट करत होतो, तर ते आता इम्पोर्ट करता येणार नाही. म्हणून ते जे काही आता प्रॉडक्ट आहेत ते सगळे भारतातील उद्योग क्षेत्र तयार करणार आहे.
आणि या बजेटमधून जी काही खरेदी आता डिफेन्सला समजा एक लाखाचं बजेट आहे आणि त्या बजेटमधून त्यांना काही खरेदी करायची आहे तर त्यांना कंपल्सरी 68% इतकी खरेदी या बजेटमधून भारतीय उद्योगांनी तयार केलेल्या प्रॉडक्ट्सशीच करायला लागणार आहे. म्हणजे वर्षानुवर्ष करोडो डॉलर्स करोडो रुपये आपले जे डिफेन्स इक्विपमेंट्सवर जायचे की जी इक्विपमेंट्स भारत तयार करू शकतो. तर आता तुम्ही मला सांगा MSMEमधून किती लाख रोजगार निर्मिती होईल याची. आज ज्या वेळेला एखादा उद्योग ज्यावेळी जगतो त्यावेळेला त्याची इकोसिस्टीमही जगते ना. ॲन्सलरी जे उद्योग असतात तेही जगतात ना. तर आत्ता तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर डिफेन्स कॉरिडॉर जे आपण तयार करतो आहे तर तिथं हे जे काय MSMEs आहेत किंवा भारतभर पसरलेले MSMEs आहेत त्याला खूप मोठा फायदा होणार आहे. खूप मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. त्यांची MSMEची इकोसिस्टीमसुद्धा जगणार आहे. तसंच या अर्थव्यवस्थेतलं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रिप्टोकरन्सी, जी आजकाल एक परवलीचा शब्द झाला आहे श्रीमंत व्हायचा. तर या क्रिप्टोकरन्सीला 30% चार्ज लावलेला आहे, 30% टॅक्स लावलेला आहे. एवढंच नाही तर आपल्या सेंट्रल बँकेची डिजिटल करन्सी मोदी आणत आहेत. म्हणजे आपला जो फिजिकल रुपया आहे तसा डिजिटल रुपया तयार करणार त्याच रूपात. म्हणजे समजा 100ची नोट आहे तशी डिजिटलची 100 रुपयाची नोट. आणि हा डिजिटल रुपया आपल्याला ॲक्च्युअल कॅशमध्ये कन्व्हर्ट करता येणार आहे. म्हणजे समजा मला डिजिटली कोणी 250 रुपये पाठवले तर मला त्याचं कॅशमध्ये रूपांतर करता येणार आहे. आणि हे सगळं जे आहे हे RBIच्या सुपरविजनखाली त्यांच्या गायडन्सखाली होणार आहे. आता ही केवढी मोठी गोष्ट आहे बघा. कॅश प्रिंट करणे, करन्सी प्रिंट करणे, साठवणे, पोचवणे या कितीतरी गोष्टी यामधून अवॉइड होणार आहेत किंवा कमी होणार आहेत. आणि डिजिटल रुपयाच्या पाठीमागे फिनटेक सर्व्हिसमध्ये जे कोण लोक आहेत किंवा त्या याच्यामध्ये जे कोण लोक आहेत तिथं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. बरं, हे सगळं आणि काय होणार आहे तर कायदेशीर असणार आणि RBIच्या नियंत्रणाखाली असणार. त्यामुळे तिथं गडबड घोटाळा व्हायची शक्यता नाही. आज जे आपण पाहतो क्रिप्टोकरन्सीमध्ये की एका दिवसात इतकी वाढ, एका दिवसात इतकी घट, असं काही होणार नाही आहे त्यावेळेला. तर ही दूरदृष्टी लागते मित्रांनो. तर क्रिप्टोकरन्सीबद्दल सुद्धा एक चांगला निर्णय झालेला आहे. आज गेमिंगबद्दल चांगला निर्णय झालेला आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल चांगला निर्णय झालेला आहे. VVV प्रोजेक्ट, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम, त्याच्यामधून चांगला निर्णय झालेला आहे. तर ना नेत्याला विजन असणे आणि त्याची करायची इच्छा असणे तर भारत देशामध्ये 5 वर्षात किती बदल घडू शकतो हे तुम्हाला लक्षात येतं. आज मोदी ज्यावेळी सत्तेवर आले त्यावेळेला पब्लिक इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो की ती जवळपास 1,87,000 करोडची होती, जी आज 7.5 लाख करोडच्या आसपास जाणार आहे. मग सरकार यातनं काय करणार तर अनेक पूल, अनेक हॉस्पिटल, अनेक ब्रिज हे बांधणार आहे. आज रस्त्यांचं जाळं त्यांना शेवटच्या गावापर्यंत न्यायचं आहे. का तर कुठल्याही इंडस्ट्रीला उद्या असं वाटलं की नाही बुवा मला ग्रामीण भागात इंडस्ट्री टाकायची आहे तर त्याला टाकता आली पाहिजे, तिथपर्यंत ते जाळं पोचलं पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर 2014ला 75 वर्षामध्ये आपण 90,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे तयार केले. तर गेल्या 7 वर्षामध्ये मोदींच्या राज्यामध्ये 50,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे तयार केले गेले, जे इतर छोट्या छोट्या गावांना, वस्त्यांना जोडले जात आहेत. तर मोदींची विजन, मोदींचा फोकस एकदम क्लिअर आहे. म्हणजे जिथं गरज असेल ना तिथेच बजेट तुम्हाला मिळणार. आज आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, पंजाबच्या निवडणुका आहेत, 5 राज्यांच्या निवडणुका आहेत. मला मतं कशी मिळतील म्हणून पॉप्युलिस्ट बजेट मोदींनी जाहीर केलं नाही. उद्योग क्षेत्रातल्या अनेक लोकांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो बजेटचा सर्वाधिक संबंध येतो स्टॉक मार्केटपाशी आणि स्टॉक मार्केटचे दोन्ही निर्देशांक त्या दिवशी वरच्या पातळीवर बंद होऊन त्यांनी हे बजेट आम्हाला मान्य असल्याचं
पुरावा दिलेला आहे. म्हणजे त्या दिवशी BSE आणि निफ्टी दोन्ही वर बंद झालेलं आहे. आज भारत ज्या वेळेला बजेट मांडतो, आत्मनिर्भर होण्याकडे भारताचं पाऊल आहे, त्यावेळेला भारताच्या बजेटवर अनेक देशातल्या किंवा आंतरराष्ट्रीय लॉब्यांचं अनेक लक्ष असतं. मग डिफेन्स असेल, फार्मा असेल, प्रत्येकाचा काही ना काहीतरी इंटरेस्ट असतो. तर खरोखरच या बजेट हे खूप अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे आणि पुढच्या भविष्याचा वेध घेऊन मोदींनी यामध्ये जे काही तयार केलेले आहेत गोष्टी, म्हणजे गेमिंगसाठी म्हणा किंवा डिजिटल रुपया म्हणा, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणा, तर खूप छान गोष्टी आहेत. या पूर्ण होतील त्यावेळेला त्याचा अजून फायदा आपल्याला दिसेल. तर आजच्या या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच होता की इतर पेपरवाले किंवा इतर मीडियावाले नेहमीसारखं मध्यम वर्गाला काही टॅक्स बेनिफिट नाही, मध्यमवर्गीय नाराज वगैरे वगैरे म्हणतील, पण काही वाढ नाही हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि मुळात म्हणजे जो काही रुपया सरकारला मिळतो आहे त्याचा शेवटच्या माणसाच्या विकासाकरता उपयोग होतो आहे, हे ज्या वेळेला आपल्यासारख्या सर्वसामान्य मिडल क्लास म्हणा लोकांना समजतं, त्यावेळेला आपणही सरकारकडनं फार मोठ्या बेनिफिटची अपेक्षा करत नाही. ठीक आहे, करप्शन होत नाही आणि त्याचा विकास होतो आहे ना, एवढं मोठं मन भारतातल्या प्रत्येकाचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढ्यासाठीच केलेला होता की बजेटमध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.